नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं आपण दररोज सकाळी 6:30 वाजता भेटतो अशा माणसांना की ज्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही असतं. उद्योजकता, शेती, कृषी किंवा या सारख्या वेगवेगळ्या विषयातनं ज्यांच्याकडनं आपण त्यांचं जगणं आणि आपलं जगणं याच्यातला कुठेतरी एक मसावी शोधतो, लसावी शोधतो आणि या लसावी मसावीच्या गणितातनं आपल्या आयुष्याचं समीकरण किती सुंदर होऊ शकतं या भविष्याची मांडणी आपण करत असतो. मित्रहो, राजकारण हा विषय जरी आपण उच्चारला ना तरी आपल्या भुवया उंचवतात, काही जणांची नाकं मुरडली जातात, कारण ही गोष्टच तशी झाली आहे. पण गेल्या काही दिवसात अशी काही व्यक्तित्व या देशाच्या राजकारणात आहेत की ज्यांच्याकडे राजकारण हा शब्द फक्त 5% असतं आणि उरलेल्या 95% समाजकारण असतं. अर्थात या समाजकारणामध्ये उद्योजकता, व्यापारी आणि सेवाधर्म या सगळ्या गोष्टीही अंगीकृत असतात. अशाच माणसांशी जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपला लोकशाहीवरचा विश्वास हा अधिक दृढ होतो. ज्याने लोकशाहीवरचा विश्वास दृढ केलाय, व्यापारावरचा विश्वास समृद्ध केलाय आणि प्रत्येक माणसाला जगण्याचं बळ देऊन हो तूही आयुष्यात पुढे जाऊ शकतो, असे जेव्हा राजकारणी किंवा असे जेव्हा नेते भेटतात ना तेव्हा आपला या सगळ्या गोष्टींवरचा विश्वास संपन्न होतोच, किंबहुना आपणही खूप पुढे जाण्याचा आपली एक नवी ताकद मिळते. अशाच एका नेतृत्वाबद्दल आपण बोलणार आहोत. देवगडचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्याशी बोलणार आहोत. जठार साहेब, स्वागत आपलं. सिंधुभूमी डेअरी फार्म याचे आपण प्रणेते आहात. कोकण आणि दूध खरं तर छोट्या छोट्या गोष्टींपुरता, म्हणजे केवळ आमच्याकडे टोपात किंवा त्या धारोष्ण असलेल्या केवळ तांब्यापुरतं दूध होतं. आपण त्याचा फार मोठा बाजार असू शकतो, किंबहुना त्या दुधाची किंमत असू शकते याची जाणीव सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या शेतकऱ्यांना दिली. हा विचार नेमका कसा आला? खरं म्हणजे मी हे डेअरी सुरू केली तेव्हा एक कवी वरी आमच्या कोकणात आले होते डेअरी बघायला. त्यांनी सांगितलं हे डेअरी नाही, हे डेअरिंग आहे. त्यामुळे खरं म्हणजे कोकणामध्ये दूध व्यवसाय सुरू करणं एक फार डेअरिंग आहे. परंतु मी जेव्हा ह्या सगळ्या आमदारकीच्या काळापूर्वी कोकणामध्ये प्रवास करत होतो, म्हणजे मी मूळचा कोकणचा कासारडे शिरवली गाव, तर तिथे लोकांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे लोक स्थलांतरित होतात. आता त्यांच्या हाताला काहीतरी रोजगार देणं आवश्यक आहे. म्हणून मग हे सगळं करताना लक्षात आलं की त्यांचा जो नेहमीचा पारंपरिक व्यवसाय जो आहे गाई म्हशींचा, दुधाचा, त्याच्यामध्ये त्यांना सबळ केलं, त्याच्यामध्ये त्यांना सुदृढ केलं तर त्याच्यातून त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळू शकतील. हे केल्यानंतर गावात फिरताना असं लक्षात आलं की लोक म्हणायचे आम्ही गाई म्हशी घेऊ, दूध पण हे घेऊ, काढू, पण हे शेवटी आमच्याकडून घेणार कोण? त्याची यंत्रणा नाही, त्याची व्यवस्था नाही. आता मग मी विचार केला की मी गाई म्हशी घेत बसण्यात काही मुद्दा नाही. मग मी असं ठरवलं की मी एखादा प्लांट करेन. मी एक 500 राईसांचा प्लांट सुरू केला, जे एक 50,000 लिटरचं त्याचं कॅपॅसिटी असलेलं. बऱ्यापैकी खर्च झाला, परंतु लोकांकडे जाऊन मी त्यांना सांगायला लागलो की आत्ता मी कोकण दूध नावाचं एक ब्रँड केला आहे, मी माझा प्लांट टाकला आहे, तुम्ही मला दूध द्या, मी दूध घ्यायला तयार आहे. आणि अशा प्रकारे गावागावात जाऊन दूध कलेक्शन सेंटर सुरू केलं. जवळजवळ मला 10,000 15,000 लिटरच्या कलेक्शनपर्यंत मी पोचलो. नंतर मग मला हे कॉम्पिटिशन निर्माण झाली. या कॉम्पिटिशनमध्ये गोकुळ नावाचा संघ आला, त्याने पण आता गावागावात जाऊन सुरू केलं. आता गोकुळ पण 10-15,000 लिटर कलेक्शन करतं, मी काही प्रमाणात कलेक्शन करतो आणि लोकांना आता पर्याय निर्माण झाले आहेत. हळूहळू हळूहळू लोकांचा दूध व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे पूर्वी चहापुरतं, म्हणजे एका गावात तर मी गेलो तर ते फुटी चहा प्यायला लागले. ते म्हटले आमच्याकडे दूध नाही, कारण आम्ही दूध एक्सेस येतं ते द्यायचं कुठे, म्हणून आम्ही दूधच काढत नाही, म्हणून चहा पण फुटी पितात. आता ते तुम्ही जर कोकणात गेलात तर तुम्हाला वाडी पाड्यावरती त्या गावामध्ये नाक्यावर तुम्हाला कॅन ठेवलेले बघायला मिळतील दुधाचे. दॅट इज माय सक्सेस. मला याच प्रश्नावरनं यायचं आहे. म्हणजे उद्या, म्हणजे साधारणपणे एक 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट किंवा आजची गोष्ट वाढीतली असू शकते. जर एखाद्या मित्राला माझ्या सांगितलं की मित्रा मी तुला एक एजन्सी देतो आणि तू दूध विक्रीचा स्टॉल टाक, तर त्याच्यासमोरचा पहिला प्रश्न असेल की लाईटचा प्रॉब्लेम आहे, मी स्टोरेज कुठे करणं, फ्रीजमध्ये जरी वीज ठेवायचं तरी हा प्रॉब्लेम आहे, दूध पिशवी जे ब्रँडेड कंपन्यांचे ते विकताना एवढे प्रश्नचिन्ह. मग अशा प्रकारचं सेंटर उघडणं ही धाडसी कल्पना आधी नेमकी सुचली कशी तुम्हाला? नाही, खरं म्हणजे कोकणातली ती तळमळ होती की लोकांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे. आम्ही राजकारणी जातो, निवडणूक लढवतो, तात्पुरतं काहीतरी मलमपट्टी करतो, आश्वासनं देतो, त्याच्यातून काही होणार नाही. जे निवडणुकीत देणार पैसे त्याच्यातनं इतर काहीतरी गोष्टी निर्माण होतात.
मग मी यांना सांगितलं मी काही दारू बिरू वाटणार नाही निवडणुकीमध्ये, मी तुमच्यासाठी असा प्रकल्प निर्माण करेन की ज्याच्यातून तुम्हाला ATM सारखे सातत्याने पैसे मिळतील. म्हणून म्हणजे काही प्रसाद देवधर, डॉक्टर प्रसाद देवधर सारखी मंडळी भेटली मला, अनेक मंडळी भेटली की जी तिथे ग्रासरूटमध्ये काम करतायत. यांच्या जवळ गेल्यावर कळलं की मग दुधाचा व्यवसाय निर्माण झाला, मग गॅस त्यांना येईल, जळाऊ लाकड कमी लागेल, आणि असं करून 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 ही ग्रामीण भागातली अर्थक्रांती निर्माण होईल. याच्यावरती म्हणजे डॉक्टर प्रसाद देवधर हे सगळं, ह्या सगळ्या कल्पनेचं मूळ त्यांचंच, परंतु हे करत गेल्यानंतर लक्षात आलं की हे फार मोठं होऊ शकतं. अजूनही आमचा हा प्रयोग जो झालेला आहे हे अजून आम्ही यशस्वी झाला असं म्हणू शकत नाही, जोपर्यंत कोकणामध्ये दूध फार मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची गरज आहे. कारण कोकणात पाऊस भरपूर पडतो, लोक अजूनही गाई म्हशी घ्यायला कचरतात. याचं कारण अनेक गोष्टीत दडलेलं आहे की त्या प्रकारच्या गाई म्हशी किंवा तशा प्रकारची स्टॉक ज्याला म्हणतो आपण, किंवा दूध देणाऱ्या गाई म्हशी अजूनही अवेलेबल नाहीत, मिळत नाहीत. त्यामुळे हळूहळू हे चालू झालंय. परंतु शेवटच्या माणसाला पैसे पोचणं आवश्यक आहे, ते पोचत नाहीत, आणि त्याला सुद्धा जगण्याचा चांगला लाईफ हे करण्याचा हक्क आहे. त्याच्या मुलाने सुद्धा चांगल्या शाळेत जायला पाहिजे, त्याच्या फॅमिलीने सुद्धा चांगलं राहायला पाहिजे. याच्यातून निर्माण झालेली कल्पना आहे शेवटच्या माणसापर्यंत पैसे पोचू शकणारा हा व्यवसाय. हा पैसे पोहोचू शकणारा व्यवसाय आहे. किंबहुना या सगळ्या व्यवसायाकडे बघताना मला पश्चिम महाराष्ट्राची आठवण येते. पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा करावीशी वाटते, उत्तर महाराष्ट्रातली ती गोष्टी आठवतात, कारण त्यांच्याकडे हा व्यवसाय फोपावला. कोकणात हा रुजला का नाही? तुम्ही रुजवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतात, पण तरळे नाही. प्रत्येक गावाचं तरळं झालं पाहिजे, प्रत्येक गावाचं कासारडं झालं पाहिजे, असं का झालं नाही? याचं कारण आहे बघा, पश्चिम महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्राच्या इतर भागाचा तुम्ही जर विचार हे केलात, अभ्यास केलात, तर तिथे दूध हा काही मुख्य व्यवसाय नाही आहे. मग ते काय करतात, ऊसाची शेती आहे, ऊस हा त्यांचा काही एक व्यवसायाचा भाग आहे. रेग्युलर जे त्यांना धान्य जे लागतं काही, त्या धान्याचं, ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याचं पण ते पीक घेतात, आणि त्याच्यातून निर्माण होणारा दुधाचा हा हातगाठीला पैसे निर्माण होणारा दुधाचा व्यवसाय. अशा 3 प्रकारच्या त्यांनी ते एक सर्कल तयार केलं आहे. म्हणजे ऊस आहे, सोबत धान्य आहे, सोबत दूध आहे, अशा प्रकारचं एक सायकल त्यांनी निर्माण केलं आहे अर्थक्रांतीचं. त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की ऊसाचं काही चिपाड असेल किंवा ऊसाचं काही भाग असेल तो दूध ह्याला मिळतो, धान्याचा काही भाग असेल तो गाई गुरांना त्यांचं हे म्हणून खाद्य म्हणून होऊ शकतो. अशावर त्यांनी केलं. कोकणामध्ये अजून ऊस नाही, आता कुठे सुरू झालेलं आहे. धान्य तर भाताच्या पलीकडे आपण गेलो नाही. आता यामुळे या गाई म्हशींसाठी निराळी काही व्यवस्था करावी म्हणून कोकण अजून मागे आहे. पण मला विश्वास असा आहे की एक वेळ महाराष्ट्रातले कोकण सोडता सगळे ऊसाचे कारखाने बंद होतील, साखरेचे कारखाने बंद होतील, आणि कोकणामध्ये ते शिफ्ट होतील कालांतराने, आणि त्यामुळे ते ऊसाची निर्मिती हळूहळू ऊस चांगला पिकेल, त्याच्यावरती त्यांचं खाद्य म्हणून गाई म्हशींचं होईल, त्याच्याबरोबर भात होईल. असं ऊस, भात, गाई म्हशी असं जेव्हा चक्र सुरू होईल त्यावेळेला मला वाटते कोकणामध्ये तुम्हाला ही सगळ्या क्रांती झालेल्या दिसतील. हळूहळू शेतकरी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने बरोबर आलेला असेल, असं हळूहळू दिसेल. तुम्ही क्रांती शब्द वापरला म्हणून एक मला छोटासा प्रश्न असा आहे की कोकण, त्याचा विकास, टुरिझम, नीलक्रांती असे आपण शब्द ऐकतो, वाचतो, पाहतो. पण एक शब्द आहे जो मी गेले कित्येक वर्षापूर्वी लहानपणी ऐकला होता, आय थिंक तो पंजाबसाठी किंवा हरियाणासाठी वापरला होता, श्वेतक्रांती. महाराष्ट्रातही काही प्रमाणात झाली, पश्चिम महाराष्ट्राने ती अनुभवली. कोकणात ही श्वेतक्रांती होऊ शकते का? माझं तर म्हणणं आहे श्वेतक्रांतीला कोकणातल्या सोडा, हिंदुस्थानातल्या श्वेतक्रांतीला एक सॅच्युरेशन आलेलं आहे. अरे बापरे. मी तुम्हाला निराळ्या मुद्द्यावर नेतो, ते मग कोकण असू दे, पश्चिम महाराष्ट्र असू दे, नाहीतर आणखीन पंजाब असू दे. श्वेतक्रांतीला, हिंदुस्थानामधल्या श्वेतक्रांतीला एक सॅच्युरेशन आहे, एक टर्निंग पॉईंटची गरज आहे, आलेला आहे. आणि आता हिंदुस्थानच्या या सगळ्या श्वेतक्रांतीने उजवीकडे किंवा डावीकडे जाण्याची गरज आहे. म्हणजे काय, आज ही या हिंदुस्थानामधली कुठलीही गाई किंवा म्हैस घेतली ग्रामीण भागामधली, तर ती साधारणतः 5 ते 10 लिटरच्या दूधपेक्षा जास्त दूध देत नाही. पण तुम्ही जर्मनीत जा, तुम्ही डेन्मार्कमध्ये जा, तुम्ही फ्रान्समध्ये जा, या सगळ्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आलो. जर्मनीमधली गाई 1940 साली 5 लिटर दूध देत होती. मग त्या जर्मनीने जेनेटिक रिफॉर्म्स केले आणि गेल्या 60-70 वर्षामध्ये त्यांची गाई आज 80 लिटर दूध देते दिवसाला. त्यांनी क्वांटिटी जी कॅटल पॉप्युलेशनमधली आहे ती कमी केली, आणि जी प्रोडक्टिव्हिटी आहे दुधामधली ती वाढवली. त्याने जेनेटिक रिफॉर्म्स केले. या रिफॉर्म्समध्ये त्यांची दुधाचं प्रमाण वाढलं, कॅटलचं प्रमाण कमी झालं. यामुळे हळूहळू हे छोटे छोटे देश श्वेतक्रांतीचे बाप ठरले. आमचा एवढा विशाल देश, आमच्याकडे मार्समधलं कॅटल पॉप्युलेशन,
पण आमच्याकडे प्रोडक्टिव्हिटी ऑफ मिल्क इज व्हेरी लेस. नक्कीच याच विषयावर आपण बोलणार आहोत की प्रचंड असलेली गुरांची संख्या, प्रचंड असलेली या सगळी नैसर्गिक संपदा, याचा आपण शास्त्रशुद्ध विचारच केला नाही. ब्रेकवर जातोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगतोय. याच कासारडे गावापासून थोडंसं पुढे गेल्यावर कणकवलीच्या दिशेनं तळाच्या दोन्ही बाजूला एक विस्तीर्ण असं मैदान दिसतं. मला लहानपणी खूप मी घरच्यांना प्रश्न विचारायचो एसटीतनं जाताना की मला त्या सगळ्या मैदानावर एकदा आणून 100-200 गाई बैल सोडायचे आहेत. का सोडायचे आहेत? तर ते सगळं चार आहे, रान आहे, ते संपेल. प्रश्न असं उत्तर असं मिळायचं आईकडनं, ते संपेल पण काही नाही, दुसऱ्या दिवशी उगवेल. तुझ्याकडे एवढ्या गायी कुठे आहेत, तुझ्याकडे एवढ्या म्हशी कुठल्या आहेत? प्रश्न असा आहे, नैसर्गिक वनसंपदा असतानाही हा स्रोत आपण का वापरला नाही? याच प्रश्नाचं उत्तर शोधतोय एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय प्रमोद जठार यांच्यासोबत. मला सांगा, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी कासरड्याचं उदाहरण दिलं. आपल्याकडे जनरली गाई किंवा म्हशी या संदर्भात आपण उत्पादकता ज्यावेळी शोधतो त्यावेळी त्यांच्याबाबत किती काम करतो हाही प्रश्न आहे. कारण सकाळी 6 वाजता गाई म्हशी माळ्या रानावर सोडल्या, संध्याकाळी 7ला दूध काढण्यासाठी येतात. त्यांच्याकडे त्या गोष्टीकडे कोकणानं कधी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं पाहिलंय का, त्यांचं उत्पादन वाढावं म्हणून? कोकणाने सोडावं, हिंदुस्थाननेच पाहिलं नाहीये. खरं म्हणजे जेवढा लक्ष तुम्ही ह्या प्राण्यांकडे द्याल तेवढ्या जास्त प्रमाणात दूध देतील. यांचं खाद्य कसं जाईल? आमचं नुसतं ओला चाऱ्यामध्ये 70 ते 80% पाणीच असतो. मग यांच्यासाठी प्रोटीन असलेले किंवा त्या प्रकारचं विटॅमिन्स असलेले खाद्यपदार्थ दिले जातात का हो? आमच्याकडे असंच म्हटलं जातं की कचरा गाय खाते आणि दूध देते. असं खाऊन दूध देत नाही. याच्यामध्ये फार मोठे रिफॉर्म्सची वेळ येऊन ठेपलेली आहे. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल, या रिफॉर्म्समधला एक कोकणातला माणूस आहे, तो म्हणजे मी प्रमोद जठार. मी या सगळ्या कोकणातल्या डेअरीच्या सगळ्या प्रयोगातनं एक शिकलो की हे 5 आणि 10 लिटरने शेतकऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऊर्जितावस्था येणार आहे. तुम्हाला गंमत सांगतो, आज मी धारिष्ट्याचं आहे बोलणं, हिंदुस्थानमधल्या जेवढ्या बँका, ज्या कमर्शियल बँका किंवा सहकारी बँका, ज्या गाई म्हशीवरती कर्ज दिलं जातं ते 70-80% NPA मध्ये जातात. बरोबर आहे. माझा असा अनुभव आहे, हे दारिष्ट्याचं होईल बोलणं, परंतु मॅक्झिमम बँकामधलं गाई म्हशींवरती घेतलेले कर्ज शेतकरी त्या दुधातना फिटतच नाही. कारण अशा प्रकारचं आजही तुम्ही एखाद्या उद्योजकाला सांगितलं की गाई म्हशींच्या या क्षेत्रामध्ये ये, तर अशा प्रकारचं दूध देणारं, ही बाबा पुढचे 10 वर्ष ही गाय किंवा ही म्हैस 10 लिटर दूध कंटिन्यू देईल, 20 लिटर देईल, 25 लिटर देईल, असे कुठलेही सांगण्याची यंत्रणा नाही. ती निर्माण करण्याची गरज आहे. तुम्हाला एवढे जेनेटिक रिफॉर्म्स करायला लागतील की जे पॉप्युलेशन तुमचं कॅटलमधलं वाढलेलं आहे ते हळूहळू तुम्हाला जेनेटिकली कमी करायला लागेल. त्याच्यावरती रिफॉर्म्स आणायला लागतील. आम्ही एक प्रयोग करतोय बुल सिमेंट स्टेशनमध्ये. मी सेंट्रल गव्हर्नमेंटला एक प्रपोजल सबमिट केलेलं आहे तुमच्या माहितीसाठी, की अशा प्रकारचे जे जर्मनीने केलं 60 वर्षामध्ये ते हिंदुस्थानामध्ये होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारचे हिंदुस्थानी ब्रीड त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो की हिंदुस्थानमधलं गीर नावाचं जे ब्रीड आहे, राजस्थानमध्ये होतं, एवढ्या वाळवंटामध्ये उन्हामध्ये ते सस्टेन होतं. आज हिंदुस्थानमध्ये ह्याचं ओरिजिनल ब्रीड जर हवं असेल तर तुम्हाला ब्राझीलला जावं लागतं. ब्राझीलला हीच गीर गाई 40 लिटर दूध देते, जे आमच्याकडे 5-10 लिटर दूध देते. म्हणजे ह्या ब्रीडला त्याने काय जोपासलं, काय सांभाळलं, तळ हातावरच्या फोड्याप्रमाणे हे लोक सांभाळतात त्या गाई म्हशी, त्यामुळे त्यांना एवढं प्रोडक्टिव्हिटी मिळते. आमच्याकडे आम्ही त्याचं केअर केलं नाही. म्हणून आता आम्ही एक प्रोजेक्ट दिलाय सरकारला, केंद्र सरकारला, की अशा प्रकारचे सिलेक्टिव्ह ब्रीड आणि ह्या ब्रीडला त्याचं आर्टिफिशियली सिमेन हे करून तेच सिमेन त्या जे शेतकरी आहेत त्यांना दिलं जाईल आणि त्याच्यामधून निर्माण होणारं जे ब्रीड असेल, इंडिजिनियस असेल, हिंदुस्थानी असेल, पण त्याच्यातलं हायब्रिड असेल आणि त्याच्यातनं निर्माण, म्हणजे समजा एखाद्या बुलच्या आज ज्याच्यापासून निर्माण होणारी फिमेल समजा 5 लिटर दूध देते, तर आम्ही ती पुढच्या त्याच्यापासून निर्माण होणारी फिमेल असेल ती 7 लिटर दूध देईल, त्याच्यापासून ती फिमेल येईल ती 8 लिटर दूध देईल, त्याच्या पुढची येईल ती 10 लिटर देईल. असं एक 20-25 वर्षाने मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय, हिंदुस्थानमधली गाई किंवा म्हैस सुद्धा इंडिजिनियस ब्रीड 40-50 लिटर दूध दर दिवशी देईल. त्याच वेळेला या ठिकाणचा शेतकरी सस्टेन होईल. दूध हा एक मोठ्या प्रमाणातला व्यवसाय म्हणून उभारून येईल. नक्कीच.
हा खरं तर खूप मोठा व्यवसाय आहे, खरं तर खूप मोठं समृद्धीचं हे दालन आहे आणि हा खूप मोठा व्यासंग आहे. प्रमोद जठरांच्या रूपानं आज तुमच्याशी संवाद साधतोय. 11 ऑक्टोबरला मुंबईत दादर येथे सुवर्ण कोकणची जी दुग्धविषयक जी कार्यशाळा होती आहे, अश्वमेधचं जे दुसरं पर्व होतंय, या सगळ्या कार्यशाळेमध्ये हेच विचारांचं कण अमृतधन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. याच विषयावर बोलतोय, एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय प्रमोद जठार यांच्यासोबत. एकूणच महाराष्ट्राचा आजचा दुग्ध व्यवसायाचा जर विचार केला तर तो व्यवसाय आणि कोकणाचं हळूहळू प्रगतीकडे टाकलं जाणारं पाऊल किंवा अडखळत जाणारं पाऊल, या सगळ्याची ताळमेळ आपण भविष्यात घालू शकतो का? याला गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची. बरोबर आहे, ते तर आवश्यकच आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि मला विश्वास आहे की आता माझं सरकार आहे. बरोबर आहे. भारतीय जनता पक्षाचं माननीय देवेंद्रजींचं सरकार आहे. नाताभाऊ खडसे माननीय या खात्याचे मंत्री आहेत आणि मला विश्वास आहे, मी या सगळ्यांच्या संपर्कात आहे. आम्ही असंच मुंबईच्या जवळ एखादं स्टेशन, बुल सिमेंट स्टेशन निर्माण होईल का, अशा आम्ही संपर्कात आहोत. आम्ही केंद्राचं सरकार आता भारतीय जनता पक्षाचं. मी कधीच आम्ही गेल्या 15 वर्ष विरोधात होतो किंवा 60 वर्ष विरोधात होतो, पण आम्हाला पण पुढच्या 5 वर्षात काहीतरी निर्माण करून दाखवायचं. माझं सरकार, जे कोणी सरकार असेल, याने काय केलं 5 वर्षातला लेखाजोखा आम्ही तुम्हाला नक्की देऊ. याची गरज आहे की हा व्यवसाय एक व्यवसाय म्हणून कसा सस्टेन होऊ शकतो. मी तुम्हाला गंमत सांगतो की बँका ज्या लोन कर्ज देतात, आज बँकांकडे कुठे डाटा आहे. माझं तर विजन असं आहे की जर बँकांकडे हा संपूर्ण डाटा अवेलेबल असेल आणि जर मी बँकर म्हणून समजा तिथे बसलो असेल, तर माझ्याकडे हा डाटा पाहिजे की शेतकऱ्याने कुठल्या गाई म्हैसी विकत घ्याव्यात, ज्या विकत घेणाऱ्या गाई म्हैसी पुढच्या 10 वर्षामध्ये किती लिटर दूध देतील, त्यांच्यापासून 99% फिमेल पॉप्युलेशन कसं होईल, हे सगळा डाटा बँकर म्हणून बँकेकडे आवश्यक आहे. आम्ही बँकांना सुद्धा अशा प्रकारची मदत करण्याचं आम्ही काम सुरू केलेलं आहे. नक्कीच हा जो तुमचा व्यासंग आहे, हा जो अभ्यास आहे, तो अतिशय ग्रासरूटला जाऊ नये, म्हणजे दुग्ध महर्षी असंही मी म्हणू शकतो, कारण त्यातला जो व्यासंग मला जाणवतोय. मला सांगा, हीच चळवळ आहे, म्हणजे मी या कार्यक्रमाची सुरुवात करताना असं म्हटलं की एक राजकारणी म्हणून नाही, तर एक व्यासंगी माणूस किंवा एक अभ्यासू उद्योजक म्हणून तुमच्याशी मी बोलतोय. सुवर्ण कोकणी चळवळ अशीच आहे. तुमच्यासारखं जे ज्ञानर्षी आहेत, जे या सगळ्या क्षेत्रातले आता हळूहळू त्यांचं ज्ञान बोलतंय, त्यांचा अनुभव बोलतोय, अशा माणसांची ओळख करून नवीन उद्योजक घडवण्याची प्रक्रिया, या सगळ्या चळवळीबद्दल आणि सुवर्ण कोकणबद्दल आणि सतीश परब या सगळ्यांना काय शुभेच्छा दिल्या आणि काय आवाहन कराल कोकणातल्या जनतेला? कोकण सुवर्णमय होऊ दे, तुमच्या प्रयत्नांना यश येऊ द्या आणि तुमच्या परिसर स्पर्शाने मला वाटते कोकणाची सुवर्णभूमी आणखीन उजळून निघावी. आणि माझं तर म्हणणं आहे ऋषीजी की कोकण ही रत्नांची भूमी आहे, म्हणजे विचारांची भूमी आहे, ज्ञानाची भूमी आहे. कोकणाने अनेक नररत्न दिली, भारतरत्न दिली आणि मला वाटते ज्ञानाची गंगोत्री कोकणातनं सुरू. याचा अर्थ बाकीच्या प्रांतात होत याचं नाही, पण कोकणाला ते विशेष वरदान आहे. नक्कीच. त्यामुळे माझं म्हणणं, उद्याच्या होणाऱ्या या सगळ्या भारतामधल्या श्वेतक्रांतीचं जे ओरिजिन आहे, मूळ आहे किंवा ह्याचा जो उगम आहे, हा कोकणातनं व्हावा. तुमच्या मदतीने आम्ही तो करायला तयार आहोत. नक्कीच मित्र हो, श्वेतक्रांतीची ही सुरुवात आहे आणि या श्वेतक्रांतीला आपण फार मोठं उदक पात्र घेऊन बसण्याची गरज नाही. आपण स्वतःच्या पद्धतीनं एक पळी दुग्धाचा जर अभिषेक केला तरी हळूहळू ज्या क्रांतीचे आपण स्वप्न पाहतोय त्या क्रांतीकडे आपण नक्की जाऊ. सुवर्ण कोकणची हीच दुग्धविषयक चळवळ आहे. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी आपण संपर्क साधा. सतीश परब यांच्याशी तुमच्या मनातले प्रश्न बोला, त्यांच्याकडनं तुमच्या मनातल्या भावना आणि नवे उद्योग याबद्दल जाणून घ्या. जठार साहेब, आज तुम्ही इथं आलात, दूध या विषयातलं आपलं प्रचंड ज्ञान तुम्ही आमच्या समोर रित केलं. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.